ती अडचणीची वाटेल म्हणून तुमच्या जाहीरनाम्यात 3000 आले, 1.5चे 3 झाले. नाही, शेवटी आपण सुद्धा आपलं काहीतरी कर्तव्य करणं गरजेचं आहे. आता यानं सुचले शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचं, मी करून दाखवले. मी 10 रुपयामध्ये शिवभोजन देऊन दाखवलंय. करोना काळामध्ये महाराष्ट्र सांभाळून दाखवलेला आहे. त्यावेळेला आरोग्य सुविधा जेवढ्या झपाट्याने महाराष्ट्राने वाढवल्या तसं देशातलं एकही राज्य नाही की एवढ्या झपाट्याने त्यांनी आरोग्य सुविधा वाढवल्या होत्या. आणि लोकांना हे माहिती आहे की ज्या वेळेला इतर राज्यात म्हणजे गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये मैदानामध्ये सार्वजनिक चिता पेटल्या होत्या, फार भयानक आणि भीषण दृश्य होतं. सुदैवाने महाराष्ट्रातल्या जागरूकतेमुळे अशी परिस्थिती महाराष्ट्राची झाली नाही. कोणाचाही उपचाराविना मृत्यू झालाय किंवा आपण कुठे काही त्यांचा आकडा लपवलाय, ऑक्सिजन विना काही कोण तळमळते असं कुठेही झालं नाही. हे त्यांचं अपयश त्या राज्यातलं दिसतंय. अगदी मुंबईतले किंवा महाराष्ट्रातले परप्रांतीय त्यांच्या तिकडे गेले तेव्हा त्यांचे व्हिडिओ तुम्हीच दाखवले होते सगळ्यांनी की इससे तो महाराष्ट्र में अच्छी बात थी हमारी. तिकडे त्यांची कोणीच विचारपूस करायला तयार नव्हतं. महाराष्ट्राने त्यावेळेला जवळपास 6.5 लाख ह्या ज्या इतर राज्यातले मजूर घरी निघाले होते त्यांना आम्ही विनंती करून जिथे जिथे ते थांबले तिथे त्यांच्या छावण्या बसवल्या होत्या. 3 वेळा त्यांना आम्ही अन्न देत होतो, प्राथमिक औषधोपचार करत होतो. अशी संपूर्णपणाने आम्ही त्यांची काळजी घेण्याचा प्रयत्न केला आणि घेतली. लोकसभेत जे मवियाला यश मिळालं होतं त्यात एक मुस्लिम मतं होती. आता ती मुस्लिम मतं मवियाला मिळाली, शिवसेनेला मिळाली. त्यामुळे आता जेव्हा विधानसभा आली त्यामुळे त्या मतांवरून टार्गेट तुम्हाला करण्यात येतं. मी फक्त एक बाईट दाखवतो फडणवीसांचा तुम्हाला, तो फक्त तुम्ही बघून घ्या. अलीकडच्या काळामध्ये नका ओरडू लावू, त्याच्याविषयी काय बोलले ते बोलून टाका पटकन. हे असं हे नको मला. सम्राट म्हणण्याची लाज वाटायला लागली. आता ते किती वेळा रेखणार? जनाब बाळासाहेब ठाकरे म्हणतात ही शोकांतिका आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून ही निवडणूक साधी निवडणूक नाही आहे. ह्यांचे मशिदीतले फोटो मी दाखवू. ह्यांचे अगदी मशिदीत जाऊन किंवा इतर ठिकाणी जाऊन त्यांच्या टोप्या घालून एकमेकाला घास भरवतानाचे फोटो दाखवू. मोहन भागवत जामा मशिदीत गेलेल्याचे फोटो दाखवू. मोदी मशिदीत गेल्याचे फोटो दाखवू. तुम्ही एकदा जाहीर करा की तुम्हाला मुसलमान नकोत आणि तुमच्या पक्षात जेवढे मुसलमान आहेत तेवढे काढून टाका. चला, माझं जाहीर आव्हान आहे. आणि त्यांच्याकडे सुद्धा जे कोणी मंत्री बिंत्री कोण असतील त्यांना सगळ्यांना काढून टाका. तुम्ही जाहीर करा ना. जर त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी जाहीर करा की या देशात मुसलमानांनी राहता कामा नये, भाजपने जाहीर करावं. आता कसं आहे माहिती आहे का, हा जो आरोप आहे याच्यातला की हिंदू हृदय सम्राटांच्या समोर जनाब लावलं, हा आरोप आता हे नाही, हे राज ठाकरे करायला लागले. म्हणजे राज ठाकरेंचं मी मागे तर त्यांना हाज ठाकरे लोक बोलत होती कारण त्यांनी हाजला जाणाऱ्या यात्रेकरूंचं सुविधा वाढवा म्हणून केलं म्हणून त्यांना अनेक जण त्यांनी पण टोपी घातली होती. आता लोकांना टोप्या घालतायत. त्यांना तर हाज ठाकरे बोलले होते लोक तेव्हा. ते जे आरोप ते जे आरोप लावतात बघा, एक गोष्ट नक्की की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचं एक वाक्य मला असं दाखवा की या देशातले सगळे मुसलमान गुन्हेगार आहेत. मुद्दा फक्त देशप्रेमी आणि देशद्रोही. आता देवेंद्रना मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. नवाब मलिक बद्दल तुमची भूमिका नेमकी काय आहे? कारण नवाब मलिक माझ्या मंत्रिमंडळात माझे सहकारी होते. त्यांना यांनी सगळं नाटक केलं. दाऊदचा साथीदार म्हणून ह्याला तुरुंगात टाकलं. हे तिकडे गेल्यानंतर दाऊदचा गुन्हेगार बाहेर आला. आता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतोय. नागपूरच्या अधिवेशनात 2 उपमुख्यमंत्री देवेंद्र आणि अजित पवार असे मांडीला मांडी लावून बसतात. तरी सुद्धा यांना पत्र लिहावं लागतं की हे योग्य नाही होय बरे, हे ठीक नव्हे बरे. आता अजित पवारांनी सांगितले की हा माझा अधिकृत उमेदवार आहे. काय करणार देवेंद्र फडणवीस? ते युती का नाही तोडत? ते बोलतात त्यांचा आम्ही प्रचार नाही करणार, आम्ही समोर प्रचार नाही. पण किती नालायक पण आहे. निवडून आल्यानंतर सोबत घेणारच की नाही? सांगा ना की आमचा संबंध नाही. उद्या सत्ता समजा येणार नाहीच पण एक माणूस कमी असला तरी आम्ही नवाब मलिकना घेणार नाही, त्यांनी जाहीर करावं. हा काय फालतूपण आहे? म्हणजे तुमचं ते तर सोडा. हे जनाब बिना बोलतो ते सोडा. मोदींवरती काय कारवाई केली हो? नवाज शरीफचा केक खाल्ल्यावर का त्यांना काढून टाकलं नाही पक्षातून? किंवा पंतप्रधान पदाचा राजीनामा का नाही घेतला?
देशाच्या दुश्मनाचा केक वाढदिवसाचा जाऊन कापतायत, मोदींचा राजीनामा का नाही घेतला आणि मोदींवरती शिस्तभंगाची कारवाई भाजपाने का नाही केली?